नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. IRB GD इंडियन रिझर्व्ह बटालियन भरती 2024 तर 17,000 जागांसाठी IRB GD इंडियन रिझर्व्ह बटालियन भरती निघत आहे. तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि IRB GD ला ज्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भारत राखीव बटालियन सुद्धा म्हटलं जाते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मित्रांनो IRB GD चं ज्या मित्रांनो बटालियन आहे. तर बिरसी कॅम्प गोंदिया हे मित्रांनो भारत राखीव बटालियन आहे 15 क्रमांक. ठीक आहे. IRB GDचं जे बटालियन आपल्या महाराष्ट्रामध्ये बिरसी कॅम्प गोंदिया या ठिकाणी सुद्धा आहे. तर पहा मित्रांनो 17,000 जागांसाठी IRB GD भरती निघत आहे आणि IRB GD भरतीमध्ये जे मित्रांनो सर्वात आधी यामध्ये ग्राउंड असते आणि यामध्ये लेखी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. तर आपल्या महाराष्ट्रामध्येच ग्राउंड असते आणि लेखी परीक्षा सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये असते. तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे मित्रांनो IRB GD भारत राखीव बटालियन सुद्धा म्हटलं जाते महाराष्ट्रामध्ये. तर 17,000 जागांसाठी IRB GD भरती निघणार आहे आणि याआधी सुद्धा केंद्र सरकारने जे मित्रांनो स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही 17,000 जागांसाठी IRB GD इंडियन रिझर्व्ह बटालियन मध्ये भरती काढणार आहे म्हणून 17,000 जागांसाठी. आणि बऱ्याच मुलांचे वारंवार कमेंट होते की बऱ्याच मुलांचे वारंवार डिमांड होती की सर IRB GD इंडियन रिझर्व्ह बटालियन भरती कधी निघणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा. आणि त्याचबरोबर IRB GD भरतीमध्ये उंची किती लागते, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, तयारी कशी करायची आहे, पगार किती आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून IRB GD इंडियन रिझर्व्ह बटालियन या भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा IRBच्या जवळपास 17,000 प्लस जागांसाठी भरती निघत आहे आणि IRB GD भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. कोणतेही सर्टिफिकेट लागत नाही, कुठलेही पर्सेंटेज लागत नाही. तुम्ही 10वी पास आहे तर फॉर्म भरता येणार आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील मुलं मुली IRB GD भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर यावेळेस जर मित्रांनो वयोमर्यादाचा जर विचार केला तर IRB GD भरतीमध्ये तर या भरतीमध्ये ओपन कॅटेगरीसाठी वयोमर्यादा 18 ते 25 आहे. त्याचबरोबर SC ST कॅटेगरीची मुलं 18 ते 30 पर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. OBC कॅटेगरीची मुलं 18 ते 28 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. आणि या भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी असणार आहे आणि SC ST कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे. तर IRB GD भरतीचं जर आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं तर सर्वात आधी मित्रांनो IRB GD भरतीमध्ये तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे. त्यानंतर तुमचं यामध्ये मित्रांनो लेखी परीक्षा असणार आहे. दुसरं आणि तिसरं यामध्ये तुमचं मेडिकल आणि चौथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असं मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे IRB GDची. तर सेम मित्रांनो ही SRPF सारखीच मित्रांनो फोर्स म्हटलं जाणार आहे. ठीक आहे. पण हे जे मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच तुम्हाला मित्रांनो ड्युटी मिळणार आहे कारण की स्टेट वाईज मित्रांनो ह्या जागा असते IRBच्या. ठीक आहे. तर यावेळेस मित्रांनो पहिल्यांदा 17,000 प्लस जागांसाठी मित्रांनो भरती निघत आहे IRBची. तर IRB GD भरतीमध्ये तुमचा सर्वात आधी मित्रांनो ग्राउंड असणार आहे आणि ग्राउंडमध्ये काय काय तुमची उंची वगैरे किती लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर पुरुष उमेदवारांसाठी उंची IRB GD भरतीमध्ये 170 सेंटीमीटर लागते. महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते आणि यामध्ये छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे सर्वच उमेदवारांची. ठीक आहे. फक्त ST कॅटेगरी सोडून सर्व कॅटेगरीच्या मुलांसाठी एवढी उंची लागते, छाती लागते. त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या मुलांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये फक्त 152 सेंटीमीटर लागते, छाती 78 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर IRB GD भरतीमध्ये ग्राउंड किती आहे तर IRB GD भरतीमध्ये फक्त 71 इव्हेंट आहे. पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे. तर 5 किलोमीटर रनिंगसाठी तुम्हाला 24 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांसाठी 8.5 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे. तर एवढं ग्राउंड आहे. पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे 24 मिनिटांमध्ये आणि महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 8.5 मिनिटांमध्ये. त्यानंतर सर्वात आधी तुमचं ग्राउंड होणार आहे आणि ग्राउंड झाल्यावर तुमचं यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे आणि लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर 100 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे. तुम्हाला 2 घंट्याचा टायमिंग मिळणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर पहा जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे मित्रांनो 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न आणि गणिताचे 25 प्रश्न टोटल 100 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे. तर एकदा आणखी मित्रांनो तुम्हाला परीक्षेचा अभ्यासक्रम सांगून देतो. जनरल नॉलेजच्या यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर गणिताचे 25 आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 25 आणि हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न. तर टोटल 100 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे. 2 घंट्याचा टायमिंग मिळणार आहे.
निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे IRB GD भरतीमध्ये। आता बऱ्याच मुलांचे वारंवार कमेंट होते की सर IRB GD भरती कधी निघणार आहे। तर हे जे मित्रांनो IRB GD भरतीची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आता तुम्हाला सर्व लक्षात आलं असेल की यामध्ये सर्वात आधी ग्राउंड आहे, सर्वात आधी तुमचं ग्राउंड, दुसरं तुमचं लेखी परीक्षा, तिसरं मित्रांनो यामध्ये मेडिकल, चौथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे IRB GD भरतीची। बऱ्याच मुलांचे वारंवार कमेंट होते की सर IRB GD इंडियन रिझर्व्ह बटालियन भरती कधी निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा, कधीपर्यंत निघणार आहे। तर पहा 2024 मध्ये IRB GD भरती मित्रांनो मार्च महिन्यामध्ये निघण्याचे जास्त चान्सेस आहे। मार्च महिन्यामध्ये तुम्हाला IRB GD भरती मित्रांनो पाहायला मिळणार आहे। तर आपापल्या तयारीमध्ये राहा, आतापासून मित्रांनो अभ्यास करा। तर आतापासून तुम्ही SSC GD भरतीच्या पुस्तकातून मित्रांनो तयारी केली, अभ्यास केला तरी मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही, कारण की SSC GD भरतीचाच मित्रांनो सर्व सिलेबस IRB GD भरतीमध्ये आहे, ठीक आहे। तर सर्व सिलेबस SSC GD भरती सारखाच आहे। तर तुम्ही जे पण मुले IRB GD भरतीची तयारी करत असाल तर SSC GD ची सुद्धा तयारी करा आणि IRB GD भरतीची तयारी करा। एका सोबत मित्रांनो दोन भरतीची तयारी करा, दोन्ही भरतीची तुमची अभ्यास एकाच पुस्तकातून होणार आहे, ठीक आहे। तर चांगले अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक आहे मित्रांनो SSC GD भरतीसाठी, त्यातूनही तुम्ही अभ्यास केला तरी चालते। IRB GD भरतीसाठी सिलेबस सारखाच आहे। तर SSC GD च्या सुद्धा जागात भरती निघाली आहे मित्रांनो। 31 डिसेंबर 2023 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर SSC GD भरतीसोबत IRB GD भरतीची सुद्धा तयारी करा। तर IRB GD इंडियन रिझर्व्ह बटालियन हे जे मित्रांनो जवळपास मार्च 2024 मध्ये ही भरती निघणार आहे। तर केंद्र सरकारने सुद्धा याआधी सांगितलं होतं की तुम्ही सुद्धा याआधी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये वाचलं असेल की 17,000 जागांसाठी IRB GD भरती निघणार आहे म्हणून। पहा IRB GD जे मित्रांनो 2024 च्या निवडणुकीच्या अगोदर IRB GD भरती निघणार आहे, कारण की IRB GD भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे मित्रांनो 2024 च्या निवडणुका। आणि केंद्र सरकारने सुद्धा याआधी स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही 10 लाख मुलांना रोजगार देणार आहे, 10 लाख मुलांना सरकारी नोकरी देणार आहे। तर त्यामुळेच मित्रांनो इतर विभागामध्ये अशा मोठ्या प्रकारे मित्रांनो भरती होत आहे। SSC GD भरती झालं, त्याचबरोबर RPF झालं, त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो IRB झालं। तर अशा बऱ्याच विभागामध्ये मित्रांनो भरत्या काढत आहे केंद्र सरकार। तर 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जे मित्रांनो IRB GD इंडियन रिझर्व्ह बटालियन ही भरती होणार आहे। तर आतापासून मित्रांनो तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास करा, आतापासून 6 घंटे 8 घंटे अभ्यास करा। तर IRB GD ची जवळपास 17,000 जागांसाठी ही भरती मित्रांनो तुम्हाला मार्च महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे। तर आतापासून मित्रांनो वेळ गमावू नका, ठीक आहे। तर चांगली भरती आहे। तर सेम SSC GD भरतीचाच मित्रांनो यामध्ये सिलेबस आहे, ठीक आहे। हिंदी व्याकरण झालं, त्याचबरोबर GK झालं, त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता, ठीक आहे। तर आतापासून चांगली तयारी करा IRB GD भरतीची। तर लवकरच मित्रांनो काही ना काही अपडेट येणार आहे IRB GD भरतीबद्दल। तर 2024 मध्ये मार्च महिन्यापर्यंत निघण्याचे जास्त चान्सेस आहे मित्रांनो IRB GD भरती। केंद्र सरकारने सुद्धा याआधी मित्रांनो सांगितलं होतं की आम्ही IRB GD भरती काढणार आहे म्हणून, ठीक आहे। तर चांगली भरती ही आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो याचं जे आहे मित्रांनो ह्या बटालियन आहे बिरसी कॅम्प गोंदिया म्हणून आहे मित्रांनो 15, ठीक आहे। SRPF गट क्रमांक 15 सुद्धा त्या ठिकाणी आणि भारत राखीव बटालियन 15 बिरसी कॅम्प गोंदिया या ठिकाणी आहे, ठीक आहे। तर तुमचं जर सिलेक्शन झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्येच तुम्हाला ड्युटी मिळणार आहे। तर चांगली भरती ही मित्रांनो महाराष्ट्रामध्ये निघत आहे IRB GD ची। तर आतापासून तयारी ठेवा, आतापासून मित्रांनो अभ्यास करा, त्याचबरोबर प्रॅक्टिस सुद्धा करा, कारण की IRB GD भरतीमध्ये सर्वात आधी ग्राउंड आहे, नंतर मित्रांनो तुमचं यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे, ठीक आहे। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। IRB GD इंडियन रिझर्व्ह बटालियन भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।